चरबी ज्यावेळेस वाढते त्यावेळेला आपल्या स्नायूंचं काम खूप कॉमनली कमी होतं. जी जॉब करणारी लोक आहेत, ज्यांना जे 2 वेळचं 3 वेळचं खातात, पण त्यांना खूप जास्त शारीरिक श्रम नसतात, त्यांना गाडी असते किंवा बैठे बैठे काम असतं, सो त्यांचं चालणं फिरणं होतच नाही आहे. त्यांना ते जेवढी ऊर्जा खात आहेत ना, चहामध्ये, टोस्टमध्ये, बिस्किटमध्ये, चपाती, भाजी, भात, वरण, स्वीट्स, जेवढ्या पण गोष्टी घेत आहेत, जेवढ्या ऊर्जा ते रोज घेत आहेत, तेवढं त्यांचं ऊर्जेचा वापर नाहीच आहे. मग त्याच्यामुळे हे एवढी सारी जी ऊर्जा आपल्या शरीरात येते ती फेकणार कशी ना, जाणार कशी? ती जातच नाही, ती तशीच पडून राहते. मग ही एक शुगरच्या फॉर्ममध्ये आपल्या शरीरामध्ये साठत जाते. ऊर्जा म्हणजे हे शुगर कमी करायचं मेन काम जे आहे ते स्नायूंचं आहे. तर तुमचं काम कमी झालं ना, तुमचं चालणं फिरणं मध्ये जे शारीरिक श्रम जर कमी झाले असतील तर ही शुगर वापरण्यात येतच नाही. मग हे शुगर वाढत जाते, ही जी रक्तातली साखर आहे ती वाढत जाते. त्याच्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये चरबी जास्त आहे त्यांचं ऑटोमॅटिकली आपण हेच म्हणतो की तुम्हाला जर खूप जास्त काम असेल, खूप जास्त शारीरिक श्रम असेल तर एवढी चरबी साठत नाहीच. ती चरबी वापरल्या जाते ना ऊर्जेमध्ये, पण ती ऊर्जेमध्ये वापरल्या जात नाही म्हणून शरीरावर चरबी साठत जाते. त्याच्यामुळेच आपण म्हणतो की तुम्ही काम काहीही करा, तुमचं काम कसंही असू द्या, पण रोज व्यायाम करा. कमीत कमी रोज 30 मिनिट व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे, स्पेशली वय ज्यावेळेस 40च्या पुढे होतं त्यावेळेला. ठीक आहे.